मॉर्निंग गाईज. हे बघा माझे घरातले प्लांट्स कसे झालेले आहेत आता. ही एक जास्वंदी आहे हिबिस्कस, जी मला विंटरमध्ये घरात आणावी लागते. नंतर मनी ट्री म्हणतात याला, हा आणलेला आहे. बघते आता टिकणार आहे की नाही. मागे सर्वाईव्ह नाही झाला होता. नंतर हे आपलं ॲलोवेरा आहे आणि हे स्नेक प्लांट आहे. हे कायकियामधून आणलेलं प्लांट आहे. आणि अशा प्रकारे हे घरातले प्लांट आहे. आणि हे म्हणे बेल प्लांट आहे, पण मला शंका वाटते कारण त्याचं ग्रोथच नाही होत आहे. 2च पानं आहेत आणल्यापासून. सो बघूया काय आहे. नंतर मनी प्लांट आहे आणि आपलं हे जांभळाचं झाड आलेलं आहे, जे सीड्स आम्ही प्लॅन केली होती जांभळाची. बघूया आता, घरात हीटरमुळे छान वाढलं आहे. बाहेर सर्वाईव्ह होतं आहे की नाही बघूया. पण मला नाही वाटत ते वाढेल थंडीमुळे, पण बघूया, विल सी. अशा प्रकारे हे आमचे घरातले प्लांट्स आहेत, जे विंटरमध्ये असे घरात गॅदर होतात. यातले फक्त बाहेर जाणारं प्लांट म्हणजे माझं हिबिस्कस आहे, जे बाहेर जातं. बाकी कोणतेच प्लांट बाहेर जात नाहीत, ते खराब होतात लगेच. सो आणि अजून एक हे आहे. सो अशा प्रकारे हे एक प्लांट आहे. आणि आता ख्रिसमसची सगळी आता डेकोरेशन काढते आहे. बरेच उशीर झाला काढायला. इथे एक ब्लॅक पॅनल लावलेलं होतं विंडोला, ते काढलं. नंतर हे आहे, हे बड्डेसाठी ठेवलेलं आहे. इंडियातनं मी यावेळेला संत ज्ञानेश्वरांचा फोटो आणला आहे, जो मला इतका भावूक वाटला ना, मला इतका घ्यावासा वाटला तो. म्हणजे एक मी ओढली गेली त्या फोटोकडे. माझ्या घरीसुद्धा संत ज्ञानेश्वरांचा फोटो आहेच, त्यामुळे आईंचा पण फोटो खूप सुंदर आहे, पण तो तिथेच आहे, त्यामुळे तो तो नाही आणता येणार मला. म्हणून मग मी हा विकत घेतला नवीन आणि हा लावला आहे. खूप शांत वाटतं तो फोटो लावल्यामुळे. हे मी आईंचं पिक्चर ड्रॉ केलेलं होतं, जे मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे. आणि माझी ड्रॉइंग छान झाली. पेंटिंग नाही केली मी अजून त्याच्यावर, पण ड्रॉइंग केलेली आहे. आणि माझ्या मुलीने हे लेगोज बिल्ड केलेले आहेत, जे मी तुम्हाला आय थिंक दाखवायची विसरली व्हिडिओमध्ये. तिने बोट केलेली आहे, काही पॅलेस असतो नंतर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, ज्याचे मला अजून नावं पण माहिती नाही आहेत. हे कॅम्पिंग व्हॅन म्हणून आहे. नंतर एअरप्लेन केलेलं आहे, हेलिकॉप्टर केलेलं आहे. सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी ती करत असते. हे तिला लेगोज आवडतात, दोघींना पण लेगोज आवडतात. हा माझ्या मोठ्या मुलीचा फोटो आहे, जी लहान होती तेव्हा ती बिल्ड करायची लेगोज. आणि ही ती आहे. आणि छोट्या डॉटरने पण माझ्या बिल्ड केलेले आहेत. तिचे पण सगळे आहेत बिल्ड केलेले लेगोज. त्यांच्या रूममध्ये पण भरपूर लेगोज आहेत. सो त्याचा कलेक्शन एकत्र करून इथे ठेवायचा विचार करते. नंतर माझे गुरुज इथे आहेत. गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, साईबाबा आहेत, विष्णू लक्ष्मी आहेत, नंतर नटराज आहेत. हे सगळे गुरु. शिवाजी महाराज आहेत, नंदी आहेत ठेवलेले. नंतर माझी गाय आहे कृष्णाबरोबर, वासरूबरोबर. आणि विठोबा रुक्माई आहे, गणपती आहे, जो मी खऱ्या नारळामध्ये कोकोनटमध्ये ठेवलेला आहे. जसं कोकोनट असा माझा असंच निघाला होता त्यावेळेला, असाच फुटला होता हाफ एक्झॅक्टली, तो मी ठेवलेला आहे. रिअल कोकोनट आहे तो. आणि इंडियातनं ही एकच मूर्ती सर्वाईव्ह झाली होती राधाकृष्णाची, ती आणली आहे, जी लहान मुलांनी मातीची सांगून विकली, उडन सांगितली होती आणि विकली होती. त्यातली एकच सर्वाईव्ह झाली, ती मातीची आहे ॲक्च्युली. दिसते ती उडन, कलर तशी केल्यामुळे. गणपती माझा सर्वाईव्ह झाला नव्हता, जो कोकोनटमध्ये होता तो, कारण तो मातीचा असल्यामुळे तो हे झाला होता, भंगला होता. त्यामुळे आणि कृष्ण राधाची मूर्ती व्यवस्थित 1 पीसमध्ये परत आलेली आहे, इथपर्यंत पोहोचलेली होती. सो इंडियामध्ये कधी कधी छोटे बिझनेसवाले मुलं असं करतात की कलर लावून सांगतात की उडन आहे आणि ती मातीची विकतात. सो असं करायला नको खरं, कारण तुम्ही उडन आहे या पद्धतीने तिला हँडल करतात, पण मग ती ब्रेक होते आणि ब्रेक झाल्यावर मग तुम्हाला ती परत भंगली म्हणून ती कुठे टाकायची हा प्रश्न पडतो. सो हे सगळं थांबलं पाहिजे खरं, पण आता काय पैशांसाठी मुलं करतात. हा माझा बॅम्बू प्लॅन्ट आहे, जो खूप मोठा होता, पण इंडियाच्या ट्रिपमध्ये त्याचं खालचं सगळा ड्राय झाल्यामुळे तो सर्वाईव्ह नाही झाला, म्हणून खालून कापून परत तो ग्रोथ करायला ठेवला आहे. तर बघूया त्याचं काय होतं आहे पुढे. नंतर हा छोटासा एंजल आहे. हा असा एक कॉर्नर केलेला आहे, जो गुरूंसाठी आहे. आणि आता बॅकयार्डमध्ये भयंकर विंटरमध्ये पाऊस आणि ते चालू होतं, आम्ही जातच नाही आहे बाहेर. हे बघा, तुम्ही बघत असाल सगळ्या झाडांची पानं पडलेले आहेत, नुसत्या स्टिक्स उभ्या आहेत. आता स्प्रिंगमध्ये छान त्याला आता हे येतील,
लीफ येतील आणि मग बघूया त्यापासून कसं करूया ते.